आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. स्पीड न्यूज. देशामध्ये कोरोनाचं संकट पुन्हा एकदा घोंगावत असल्याचं चित्र आहे. मागच्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसते. केरळमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर हा सर्वाधिक आहे. देशात दिवसभरात 46,759 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, तर 31,334 जणांनी कोरोनावर मात केली. एका दिवसात 509 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये भारतानं नवीन विक्रम केला आहे. देशात शुक्रवारी एका दिवसात 1 कोटीपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आलं. उत्तर प्रदेशात 28 लाखांच्या पेक्षा जास्त लसीकरण झालं. कर्नाटकमध्ये देखील 10 लाखपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आलं. तर महाराष्ट्रात सुद्धा एका दिवसात 9 लाखपेक्षा जास्त लसीकरण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देशवासियांचं आणि कोरोना योद्ध्यांचं अभिनंदन केलं. केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीनं जरी लसीचे दोन्ही डोस पूर्ण घेतले असतील तरी त्यांना कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक आहे. या प्रवाशांना RT-PCR चाचणी करणं बंधनकारक असेल. विशेष म्हणजे हा नियम आता महाराष्ट्रात सुद्धा लागू होणार आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णांमध्ये गेल्या 4 दिवसात वाढ होऊ लागली. मागच्या 4 दिवसात 4,500 नव्या रुग्णांची सरासरी भर पडते. कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानं राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र हेच निर्बंध शिथिल केल्यानं कोरोनाला निमंत्रण मिळतंय की काय, अशा प्रकारचं चित्र सध्या उभं राहिलं आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचंही बोललं जातं. या पार्श्वभूमीवर राज्यात लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर उभारली जात आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज होताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज झालं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनानं 1,367 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांचं तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना करणं शक्य होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता टास्क फोर्सनं सगळ्या यंत्रणांना तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लहान मुलांची संख्या चिंताजनक नसली तरी दुर्लक्ष करण्यासारखी मात्र नाही. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. सध्या देशामध्ये तिसऱ्या लाटेचे वारे वाहत आहेत. की लाट लहान मुलांना जास्त प्रभावित करेल अशा प्रकारचा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. त्यात डेल्टा प्लसनं भर टाकले. त्यामुळे नागपूरमध्ये लहान मुलांना घेऊन पालकांची चिंता वाढली असताना प्रशासन आपल्या नेहमीच्या संथ गतीनं एक एक पाऊल पुढे टाकत काम करत आहे. उर्वरित कामं प्रशासनानं तातडीनं पूर्ण करणं हे गरजेचं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण अधिक प्रमाणात होऊ शकते अशी भीती राज्याच्या टास्क फोर्सनं व्यक्त केली. यानंतर राज्यभरात लहान मुलांचे स्वतंत्र कोविड कक्ष उभारले जात आहेत. तर नाशिकमध्ये पालिकेने 125 ICU बेडचं सुसज्ज हॉस्पिटल उभारलं आहे. यात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी काही खेळणी, पुस्तकं, काही कविता, काही गोष्टींची पुस्तकं अशाही वस्तू ठेवण्यात आल्या, जेणेकरून लहान मुलांना इथे आलं तरी भीती वाटणार नाही किंवा ती तणावात राहणार नाही. विदर्भामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता बऱ्यापैकी कमी होताना दिसते. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी प्रशासन मात्र सावध आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा यापूर्वीच राज्याच्या आरोग्य यंत्रणेनं दिला आहे. राज्य सरकारला दहीहंडीसाठी परवानगी दिली तर त्याचं आम्ही स्वागतच करतो, पण परवानगी दिली नाही तर कृष्ण जन्माचा सोहळा आणि दहीहंडी करणारच, असं भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी म्हटलंय. स्वतः घरात बसून हिंदूंनी काय करावं आणि काय करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नसल्याचं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा कोकणामध्ये सुरू झाला आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा राणेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे सिंधुदुर्गात पोहोचले. काल रात्री उशिरा 11:30च्या सुमारास यात्रा कणकवलीमध्ये पोहोचली, तरी समर्थकांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळाली. आज नारायण राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर बदललेल्या सूरावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय पक्षात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धमकीवरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची सवय झाल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असून काँग्रेसच्या कार्यकारिणी नियुक्तीच्या संदर्भात चर्चा करतील. पक्षामध्ये नाराजी आहे याबद्दलही चर्चा होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासह विविध विषयांवर नाना पटोले पक्षश्रेष्ठींशी बातचीत करतील. मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा दिल्लीला पोहोचलेत. ओबीसी आरक्षणासाठी ते महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते. एकाच आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्यावर असून ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील. लालू प्रसाद यादव यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. रविवारी समता परिषदेची दिल्लीत एक बैठक होते आणि याला स्वतः छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. नाशिकमध्ये भाजपचे माजी उपमहापौर शिवसेनेच्या पाठीवर आहेत की काय अशी चर्चा आहे. माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपात गळचेपी होत असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्याला बोलू दिलं जात नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. पक्षाच्या प्रवेशाची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. काही जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नाशिक, बुलढाणा, सोलापूर, नागपूर जिल्हा बँकांच्या निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. या चारही बँकांची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं सहकार विभागानं हा निर्णय घेतला आहे. मार्च 2022 पर्यंत या बँकांमध्ये निवडणुका होणार नसल्याचं आता सांगितलं जात आहे. साताऱ्यातल्या बालसुधारगृहात अल्पवयीन आरोपीनं आत्महत्या केली आहे. त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळते. या बालसुधारगृहात नातेवाईकांनी मोठा गोंधळही घातला. या परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आरोपीवर वळूज पोलीस स्थानकात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्याची दुरावस्था झाल्याचं विदारक अशा प्रकारचं चित्र समोर आलंय. जिंतूर तालुक्यातील चारठाण इथं अंत्यसंस्कारासाठी नदीमधून जाण्याची वेळ आली. प्रेताला नदीतून घेऊन जातानाची ही दृश्य सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. याविषयी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार विनंत्या तक्रारी करून सुद्धा काही उपयोग होत नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मागच्या अनेक वर्षांपासून यामध्ये कोणताही सकारात्मक बदल झालेला नाही असं नागरिक सांगतात. भिवंडीमध्ये पुन्हा एकदा एका गोदामाला भीषण आग लागली. काल्हेर इथे स्वराज कंपाऊंड परिसरात असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. या गोदामामध्ये साठवलेले कपडे आणि कागद तसंच इतर काही साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेच्या सुमारास लागलेली ही आग थोड्या वेळापूर्वी पूर्णतः नियंत्रणात आली. आता शेतकऱ्यांचं नुकसान पाहता केंद्र सरकारनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी कृषी मंत्री तोमर यांच्याशी बातचीत केली आणि जिथे टोमॅटोचे भाव प्रचंड कमी झाले तिथे MI स्कीम आहे, मार्केट इम्प्रूव्हमेंटल स्कीमचं नोटिफिकेशनसुद्धा जारी करण्यात आलं. या संदर्भात राज्य सरकारला केंद्रानं एक पत्रसुद्धा पाठवलं आहे. राज्य सरकारनं तात्काळ या संदर्भात कार्यवाही करावी असं केंद्राला अपेक्षित आहे. यामध्ये राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र सरकार 50% वाटा उचलणार आहे. केंद्राचं हे धोरण शेतकऱ्यांसाठी आहे असं केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचा अर्थात MPSCचा अधिकृत ट्विटर हँडल सुरू करण्यात आला आहे. या ट्विटर हँडलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध केल्या जातील अशी माहिती देण्यात येते. मात्र विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी सुरू केलेल्या या हँडलनं आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लाय ऑप्शन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे MPSCचं हे ट्विटर हँडल सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत ही वेबसाईट, हे ट्विटर हँडल पुन्हा एकदा टीकेचं धनी झालं. दादर पश्चिमेकडील पालिकेच्या कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 20 वाहन चालकांनी या सुविधेचा लाभ घेतला. अर्थात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिक
या वाहनतळावर येऊन इलेक्ट्रिकच्या गाड्या खरेदी करण्याच्या बद्दल विचारणा करत असल्याचं चित्र आहे. काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटाला अमेरिकेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. आता अमेरिकेनं या हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोननं हल्ला केला. नांगरहारमधल्या ISच्या तळावर ड्रोननं हल्ला करण्यात आला. यामध्ये प्रमुख सूत्रधार ठार झाल्याचा दावा अमेरिकेनं केला. काबूल विमानतळाच्या जवळ गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 180 पेक्षा अधिक जण ठार झाले. मृतांमध्ये 100 पेक्षा अधिक अफगाणी नागरिकांचा समावेश आहे. 13 अमेरिकन सैनिक सुद्धा यात ठार झाले, तर 3 ब्रिटिश नागरिकांचा सुद्धा यात समावेश आहे. 2 नव्हे तर एकच आत्मघातकी हल्लेखोरानं हा स्फोट घडवून आणल्याचं अमेरिकेचे मेजर जनरल विल्यम स्टेलर यांनी म्हटलं. यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पाहूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. टेबल टेनिसपटू भाविना पटेलनं टोक्यो पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये इतिहास घडवला आहे. तिनं टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत तिनं उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला पराभूत केलं आणि दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर आटोपला. यानंतर तिसऱ्या दिवसाखेर भारतानं 80 षटकांमध्ये 2 बाद 215 धावा जमा केल्या. तरी भारत अजूनही 139 धावांनी पिछाडीवर आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या news18lokmat.com या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.